हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 1989 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला ज्युडिथ पोलगर आणि काळ्या बाजूला लार्स बो हॅन्सन. तर ज्युडिथ पोलगर ही सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मानली जाते आणि लार्स बो हॅन्सन हा 1990 साली ग्रँडमास्टर झाला होता, जो 93 आणि 97 साली डॅनिश चॅम्पियन होता. या डावाच्या वेळी ज्युडिथ पोलगरचं वय केवळ 12 वर्ष होतं आणि हा डाव जो आहे तो शेवटच्या चालीमुळे खूप जास्त गाजला. तर या डावात असं नेमकं काय झालं होतं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली. E4 उत्तर आले E6. हा फ्रेंच डिफेन्सचा सेटअप आहे. D4 D5 नाईट C3 बिशप B4 E5 नाईट E7 A3 बिशप टेक C3 चेक B टेक C3 B6 क्वीन G4 क्वीन G4 चाल खेळून G7 प्यादावरती अटॅक आहे म्हणून किंग F8 नाईट F3 बिशप A6 आणि बिशप A6 ही फ्रेंच डिफेन्स मधली एक अतिशय स्टँडर्ड चाल आहे, जिथे काळा खेळाडू जो आहे तो पांढऱ्या खेळाडूला व्हाईट बिशप एक्सचेंजची ऑफर देतो. त्याचं कारण तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूची जी प्यादी असतात ती पांढऱ्या घरावरती असतात, त्यामुळे फ्रेंच डिफेन्समध्ये दोन्ही खेळाडूंच्या पांढऱ्या उंटांना फार अटॅक करण्याची संधी खूप कमी मिळते. त्याच्यामुळे फ्रेंच डिफेन्समध्ये भरपूर वेळा लोक बिशप जे आहे ते सरळ एक्सचेंज करून टाकतात. तर तसंच आता आपल्याला बघायला मिळतंय. बिशप D3 लगेच एक्सचेंज केला नाही. C5 D टेक्स C5 B टेक्स D3 C टेक्स D3 B टेक्स C5 आणि अशा प्रकारे दोन्ही खेळाडूंनी आता आपले बिशप म्हणजे उंट जे आहेत ते एक्सचेंज केलेले आहेत. तर या परिस्थितीत पुढची चाल होती कॅसल बाय व्हाईट. नाईट D7 A4 नाईट C6 बिशप A3 H6 C4 नाईट टेक्स E5 नाईट टेक्स E5 नाईट टेक्स E5 आणि आता नाईट टेक्स E5 मुळे पांढऱ्या वजिरावर अटॅक आहे, सो क्वीन G3. पुढची चाल होती नाईट C6 बिशप टेक्स C5 चेक किंग G8 रूक A2 B1 किंग H7. काळा खेळाडू जो आहे तो आर्टिफिशियल कॅसलिंगचा प्रयत्न करतोय. रूक B7 क्वीन F6 रूक B7 नंतर क्वीन F6 चाल खेळली, ज्यामुळे F7 प्यादाला जे आहे ते सपोर्ट मिळालेला आहे. पुढची चाल होती C टेक्स D5 E टेक्स D5 क्वीन G4 रूक H2 D8 H3 किंग G8 आणि आर्टिफिशियल कॅसलिंग काळ्या खेळाडूने पूर्ण केलेलं आहे. D4 ही चाल एक अतिशय महत्वाची चाल आहे, कारण D4 चालीमुळे तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूचा काळा उंट जो C5 घरावर आहे तो आता तिथे फिक्स झालेला आहे आणि B कॉलम किंवा E कॉलम या दोन्हीमध्ये प्यादी नसल्यामुळे आता C कॉलमवरचा जो बिशप आहे तो हटवणं खूप जास्त अवघड आहे, ज्याचा फायदा पांढऱ्या खेळाडूला होऊ शकतो. बिशप जो आहे तो अगदी सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये नाहीये, पण तुम्ही जर पाहिलं तर तो सेंट्रल रो मध्ये आहे. त्याच्यामुळे राजा शेजारचा एक अतिशय महत्वाचा F8 स्क्वेअर जो आहे तो बिशप कव्हर करतोय. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती रूक E8 क्वीन H5 रूक A2 D8 रूक D1 रूक E4 रूक E4 नंतर पुढची चाल होती रूक D3. ज्युडिथ पोलगर जी आहे ते शांतपणे रूक लिफ्ट म्हणतात तसं खेळलेली आहे. तिने बॅक रँक विकनेसची काही काळजी केलेली नाही. रूक E1 चेक किंग H2 क्वीन टेक्स F2 म्हणजे हा धोका होता की जिथे काळा वजीर राजाच्या डायरेक्ट शेजारी येऊ शकला असता, पण ज्युडिथ पोलगरने कॅल्क्युलेशन्स केली होती. तिने खेळलेली चाल होती रूक F3. आता काळ्या वजिरावर तर अटॅक आहेच, पण त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर F7 जे प्यादा आहे या F7 प्यादावरती दोन्ही हत्ती आणि पांढरा वजीर असा ट्रिपल अटॅक आहे. सो ज्युडिथ पोलगरने अटॅक क्रिएट केलेला आहे. पुढची चाल होती क्वीन G1 चेक किंग G3. किंग G3 नंतर काळ्या खेळाडूची चाल होती G6 पांढऱ्या वजिरावर अटॅक केला. क्वीन टेक्स H6 ज्यानंतर रूक E2. रूक E2 ही जी चाल आहे ही तुमच्या लक्षात आली असेल की ही चाल खेळून G2 प्यादावरती अटॅक करण्याचा काळ्या खेळाडूचा प्रयत्न आहे.
या अशा परिस्थितीमध्ये ज्युडिथ पोलगरने काही कॅल्क्युलेशन्स केले आणि तिने खेळलेली चाल होती किंग H4. हे दिसायला ही चाल अशी दिसतीये की राजाला चेक बसू नये म्हणून पांढऱ्या खेळाडूने राजा बाजूला घेतला, पण त्याचं खरं कारण थोडं वेगळंच होतं, जे तुम्हाला एंड ऑफ द गेम मध्ये कळेल. किंग H4 ही चाल एक आपण ज्याला स्निकी आयडिया म्हणतो किंवा असे गाफील ठेवणं समोरच्याला, तसा प्रकार होता. खरे तर तुम्ही जर पाहिलं तर रुक E2 या चालीनं चेस इंजिनची जी रेकमेंडेड चाल आहे ती आहे रुक टेक्स F7. ही चेस इंजिनची रेकमेंडेड चाल आहे, ज्यानंतर काळा खेळाडू जो आहे तो आयदर प्यादा मारून पांढऱ्या राजाला चेक देऊ शकतो, ज्यानंतर पांढरा राजा जो आहे तो H4 घरावर जाऊ शकतो. आपल्याला हा असा चेक बघायला मिळेल, ज्यानंतर पांढरा हत्ती किंवा F7 घरावरचा पांढरा हत्ती जो आहे तो मध्ये येऊ शकतो, ज्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा हा राजाला चेक बसेल, राजाला चेक दिला जाईल आणि बरेचसे एक्सचेंजेस होऊ शकतात. या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्वीन टेक घेऊ शकते, हे असे एक्सचेंजेस होऊ शकतात. किंवा दुसरं म्हणजे रुक टेक्स F7 नंतर कदाचित पुढची चाल असू शकते रुक टेक्स G2 चेक, किंग H4, क्वीन E1 चेक, रुक F2, ज्यानंतर पुन्हा एकदा क्वीन जी आहे ती E4 वर चेक, रुक F4, क्वीन E1 चेक, रुक F2, क्वीन E4 चेक. आणि हे अशा प्रकारे आपल्याला एखादा ड्रॉ बघायला मिळू शकेल. किंवा ड्रॉ नाही करायचा तर काळा खेळाडू जो आहे तो या परिस्थितीमध्ये प्यादा पुढे ढकलू शकतो, आणि ही परिस्थिती काळ्या खेळाडूच्या जास्त फेवर मधली आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर काळा खेळाडू जो आहे तो आता एक हत्ती जिंकू शकतो. चेक दिल्यानंतर आता राजा जो आहे तो शक्यतो पुढेच जाईल, बिकॉज तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर वजिराने प्यादा मारला तर काळा हत्ती काळं प्यादा मारेल, म्हणून कदाचित राजा पुढे जाईल आणि हे आपल्याला असं व्हेरिएशन बघायला मिळू शकेल. दिसायला असं दिसेल की पांढऱ्या खेळाडूचा हत्ती आणि वजीर काळ्या राजाला चेकमेट करू शकतात, पण तसं होत नाहीये. कारण जे महत्वाचे स्क्वेअर्स आहेत जसे G7 आणि H7 हे काळा वजीर आणि काळा हत्ती यांनी कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये दिसायला डेंजर असूनही काळा खेळाडू थोडा फेवरेट आहे, कारण त्याच्याकडे एक्स्ट्रा पीस आहे. तर हे सगळं व्हेरिएशन्स वेगवेगळी क्रिएट होऊ शकली असती. पण रुक E2 नंतर ज्युडिथ पोलगरने रुक टेक्स F7 ही काही चाल खेळली नाही. मी म्हणालो तसं की तिने स्निकी आयडिया वापरली आणि किंग H4 ही चाल खेळली. या चालीचा अंदाज काळ्या खेळाडूला काही आला नाही आणि काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स G2, जे एक मोठं ब्लंडर झालं, कम्प्लिटली लुझिंग मूव्ह आहे. या चालीनंतर ज्युडिथ पोलगरने एक अमेझिंग विनिंग मूव्ह शोधून काढली, जी तिने शोधून काढलीपेक्षा खेळली, जी तिने कॅल्क्युलेट केली होती. हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा, ती मूव्ह शोधायचा जरूर प्रयत्न करा. रेडी? या परिस्थितीमध्ये ज्युडिथ पोलगरची विनिंग मूव्ह होती क्वीन G7 चेक, आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण, आता राजा कुठेही जाऊ शकत नाही, कंपल्सरी किंग टेक्स क्वीन, ज्यानंतर रुक टेक्स F7 चेक. काळा राजा जो आहे तो आता F6 घरावर येऊ शकत नाही. जर तो H6 घरावर आला तर हा चेकमेट होईल. आणि आता तुमच्या लक्षात आला असेल की किंग H4 ही चाल का महत्वाची आहे, कारण किंग H4 चालीमुळे G5 हा जो स्क्वेअर आहे तो पांढऱ्या राजाने कव्हर केलेला आहे. काळा राजा तिथे येऊ शकत नाही. हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता. किंवा रुक G7 चेक, क्वीन G7 चेक, नंतर किंग टेक्स G7, रुक टेक्स F7 चेक, राजा मागे जाईल, पुन्हा हत्तीने चेक. आता लक्षात तुमच्या आलं असेल की काळा राजा F8 घरावर येऊ शकत नाही, उंटाने तो कव्हर केलाय. कंपल्सरी H8, रुक H7 चेक, आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. म्हणजेच क्वीन G7 चेक यानंतर वजीर मारला काय किंवा मारण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही, पण त्यानंतर राजा पुढे आला काय किंवा मागे गेला काय, चेकमेट होणं हे नक्की होतं. म्हणून काळ्या खेळाडूने आपली हार
मान्य केली आणि ज्युडिथ पोलगरने हा डाव वयाच्या 12व्या वर्षी खेळला होता 1989 साली, जेव्हा चेस इंजिन जास्त पॉवरफुल नव्हती. हे सर्व कॅल्क्युलेशन तिने ऑन बोर्ड केलेला आहे, ज्यामुळे हा गेम जास्त गाजला. तर आय होप की तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.